जिल्ह्यात घरगुती गॅसचा वापर हॉटेल करता केला जात असल्याची बाब ही समोर आली आहे। आता महसूल प्रशासनानं 19 पथकांची स्थापना केली आहे। 203 ठिकाणी तपासणी सुरू आहे। यामध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर केला जात असेल तर तिथं मात्र कारवाई होणार आहे। या सगळ्या प्रकरणी बीडमध्ये मात्र 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात गॅस वितरणाकरता पोलीस संरक्षण देण्याची गॅस एजन्सी चालकांची मागणी आहे। युद्धामुळे सध्या गॅस तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। पुढची बातमी सुद्धा पुण्याचीच आहे। पुणे शहरातील वसतिगृह रुग्णालयांना घरगुती गॅसचा पुरवठा करा, मुख्य सचिवांचे आदेश आहेत। अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या सरकारी खासगी रुग्णालयासोबत सरकारी विद्यार्थी वसतिगृहांना देखील घरगुती गॅसचा पुरवठा होणार आहे। तर गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा आता सूचना आहेत। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत। तर पुढची सुद्धा महत्त्वाची बातमी आहे। पुण्यात व्यावसायिकांना गॅस मिळत नसल्यानं चुली पेटवल्यात। गॅस मिळत नसल्यानं व्यावसायिकाचे प्रचंड हाल होत आहेत। पुण्यात अनेक ठिकाणी आता गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक केला जातोय। वेफर्स मालकांना, या ठिकाणी वेफर्स चालकांना खरं तर हा व्यवसाय आता शेगडीऐवजी थेट चुलीवर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर तिथं इंदापूरमध्ये देखील प्लास्टिक दरवाढीमुळे उद्योग अडचणीत येताना दिसतोय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम जाणवतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।